प्रेस द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो मी. पुन्हा एकदा स्वर्गीय बापाने तुमच्या परिवाराची आठवण केली. प्रियांनो, अंतिम समयामध्ये देवबाप कोणत्याही परिवारामध्ये जाण्यासाठी अजिबात हलगर्जीपणा करणार नाही. त्याला जे आपल्या मनामध्ये आहे ते अंतिम समयामध्ये कळवल्याशिवाय देवाच्या आत्म्याला चैन पाडणार नाही. आणि देवाच्या आत्म्याची एकच इच्छा आहे प्रिया. काय इच्छा आहे देवाच्या आत्म्याची? जे जे प्रभूवर विश्वास ठेवणारे प्रियजन आहे ते सर्व स्वर्गात यावे. जेवढा आमचा जीव स्वर्गामध्ये जाण्यासाठी तळमळतोय ना, त्यापेक्षा अधिक देवाचं मन आम्हाला आपल्या राज्यात घेण्यासाठी उत्सुकता आहे. प्रियांनो, आमची जी उत्सुकता आहे ना, त्या उत्सुकतेपेक्षा कितीतरी उच्च पातळीची उत्सुकता प्रभूच्या मनामध्ये आमच्या विषयी आहे. का आहे माहितीये? कारण ज्या ज्या प्रियजनांना येशू ख्रिस्ताने आपल्या नावात आणलंय त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पित्याने येशू ख्रिस्तावर दिलेली आहे. आणि योहानाच्या 17व्या अध्यायामध्ये तो प्रार्थना करत असताना म्हणतो की तू जे जे लोक मला जगातून दिले त्यांना मी तुझ्या नावामध्ये सांभाळला आहे. प्रियांनो, आमचा देवबाप आमची खूप काळजी घेतो, खूप आमच्याकडं तो लक्ष देतो. जेवढं प्रभू आमच्याकडं लक्ष देतो ना प्रियांनो, त्या मानाने एक तृतीयांश पण आम्ही प्रभूकड लक्ष देण्याची तयारी दाखवली. प्रियांनो, अंतिम समयामध्ये आम्ही जास्तीत जास्त आमच्या प्रभूकड लक्ष द्यावं ही प्रभूची इच्छा आहे. म्हणून भक्तीची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. आणि आपल्यामध्ये प्रेरणादायी आहे, प्रार्थना करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांचे उत्पन्न करते ईश्वराचे बाप्पा, आतापर्यंत सांभाळ म्हणून तुला धन्यवाद देतो. हो ईश्वराच्या ही सुंदर शिवे आमच्या जीवनात जोडलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभारी ईश्वराचे बाप्पा. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, आता जी भक्ती होणार आहे ईश्वराचे बाप्पा ती तुझ्याच नावात आशीर्वादित कर. हो ईश्वराचे बाप्पा, आम्ही जे वचन वाचणार आहोत बाप्पा ते वचन समजण्याचं बुद्धी चातुर्य तू इथे बसले प्रत्येकाला पुरव. हो ईश्वराचे बाप्पा, बाळासाहेब संदेश सांगत असताना ईश्वराचे बाप्पा, हो प्रभू ख्रिस्त, त्यांच्या मुखातील शब्द त्यांचे नसून तर बाप्पा तुझे असतील. हो ईश्वराचे बाप्पा, आपल्या पवित्र आत्म्याचं दान तू त्यांना दे. हो प्रभू ख्रिस्ता, त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल आणि हो दे तुझ्याच नावाचा बोल. हो ईश्वराचे बाप्पा, त्यांचं येणं जसं आशीर्वादित केलं तसं त्यांचं जाणं देखील आशीर्वादित कर. तुझी वचन सेवा करत असताना ज्ञानबुद्धीच्या आतून त्यांना तू ठेव ईश्वराच्या. हो प्रभू ख्रिस्त बाप्पा, त्यांचा उपयोग तुझ्या राज्याच्या वाढीसाठी करून घे. हो ईश्वराचे बाप्पा, हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा असा कर. या संदेशाच्या द्वारे प्रत्येकाच्या जीवनात तू कार्य कर ईश्वराच्या. आणि हो दे तुझ्याच नावाचं करू. ईश्वरी प्रार्थना ताडणार प्रभू यीशू ख्रिस्त याच्या गोड पवित्र केली म्हणून. पुन्हा एकदा आपण डोळे बंद करूया. छोटाले मी 3 कोरस गाणार आहे, अगदी छोटाले कोरस. जर आपल्याला येत असतील तर माझ्याबरोबर ते गाण्याचा आपण पण प्रयत्न करा. आणि जर कोरस मला पूर्ण एकच कोरस मला पूर्ण येत नाही, जे मी सुरुवातीला गाणार आहे त्या कोरसला प्रेरणादायी पूर्ण करा. गाऊया आपण ते 3च कोरस आपण गाणार आहोत. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद. धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद.
योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, योग्यता से बढ़ के दिया है अपनी दया से तूने मुझे, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, मांगने से ज्यादा मिला मुझे, आभारी हूँ प्रभु मैं, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। चरण गा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। तू है सच्चा जिंदा खुदा, तुझ पर ही भरोसा मेरा। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। सेवा पूरी करके पाऊं इनाम, प्रभु ऐसा दो वरदान। धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, हे यीशु मेरे खुदा, उपकार है तेरे बेशुमार, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद, कोटि कोटि स्तुति धन्यवाद। दूसरा गाऊया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना, मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया, 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 हालेलुया। आएगा मेरा यीशु हमें लेने,
एक दिन जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। आएगा मेरा यीशु हमें लेने एक दिन। जाएंगे हम उसके संग, जहाँ पर होगा अनंत जीवन। मिलकर हम गाए प्रभु की स्तुति हो, मिलकर हम गाए हालेलुया 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 हालेलुया। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। उठाते हैं तेरा नाम, तेरी स्तुति करते हुए घुटनों पर हम आकर करते हैं तुझसे प्रार्थना। शेवटचं कोरस गाऊया. उसने दाक्र सोते लुटेला, मेरी आत्मा को चंगा किया। उसने दाक्र सोते लुटेला, मेरी आत्मा को चंगा किया। यरीहो के किनारे अर्ध मुआ पड़ा, यरीहो के किनारे अर्ध मुआ पड़ा। उसने दाक्र सोते लुंडेला। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। यीशु 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 मैंने उसको पा लिया। मैंने यीशु को पा लिया। उसकी नाम की जय जय हो, उसके नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो। उसके मार खाने से मैं चंगा हुआ। यीशु नाम की जय जय हो. प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया या कोरससाठी. प्रियांनो, आमच्या देव बाप्पाला कोरस आणि संगीत खूप आवडतं. आमचा देवबाप कोरस आणि संगीतामध्ये जो आनंद स्वतःमध्ये अनुभवतो ना, त्या आनंदाची परिकल्पना आम्हाला करणं शक्य नाही. पण देवबाप आम्हाला जेवढं समजू देतो ना, ती देवबाप्पाची आमच्यासाठी धन्यता आहे. कारण देवबाप सर्वात जास्त स्तुती आराधनेने प्रसन्न होतो. म्हणून प्रियांनो, आपला स्वर कसाही असो, फक्त सुरामध्ये गाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण बेसूर आवाज देव बाप्पाला नापसंत आहे. जशा बहिणी स्वयंपाक करताना सब्जी अतिशय चवदार बनवतात, त्या प्रकारे देव बाप्पाला पण जसा पण आवाज देव बाप्पाने आपल्या मुखामध्ये ठेवलेला आहे, त्या आवाजाला आम्ही सुरामध्ये गाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि लक्षात ठेवा प्रियांनो,
जेव्हा पण आम्ही स्तुती आराधना करण्याकरिता प्रभू समोर येतो ना प्रियांनो, त्या वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची की मी या स्तुती आराधनेच्या माध्यमातून माझ्या तारणाऱ्या प्रभूला उंच करत आहे. ही स्तुती आराधना माझ्या तारणाऱ्याला उंच करण्यासाठी आहे. यातून माझं काहीच अस्तित्व नाही. प्रियांनो, स्तुती आराधना स्वतःच्या नावाच्या प्रसिद्धीसाठी जर आम्ही करण्याचा प्रयत्न केला ना प्रियांनो, कोणाला जरी कोणाच्या मनामधले विचार कळत नसले ना, पण प्रभूला मनातले आणि अंतःकरणातले विचार जाणणारा तो देव आहे. म्हणून प्रियांनो, आत्म्याने आणि खरेपणाने आम्ही देव बाप्पाची स्तुती आराधना केली पाहिजे. आणि सुरामध्ये शक्यतो आम्ही स्तुती आराधना करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्यामध्ये ती क्वांटिटी नसली प्रियांनो, तर देव बाप्पाने सांगितलेलं आहे आम्हाला, मागा म्हणजे मिळेल. प्रियांनो, आम्ही विश्वासाने देव बाप्पाला जर मागितलं ना, देव बाप आम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि या परिवारातून मला या मुलींच्या आवाजातून फार प्रसन्नता मी महसूस करतो. का महसूस करतो प्रियांनो? इतक्या लहान वयामध्ये या मुलींना जर इतकी देव बाप्पाची ओढ आणि इतका देव बाप्पाचा आदर या मुली करतात, जेव्हा त्या आपल्या तरुणपणामध्ये येतील त्यावेळेस ते किती आत्म्याने आणि खरेपणाने देव बाप्पाला उंच करतील हे मी सांगू शकत नाही. म्हणून प्रियांनो, ज्यांच्या मनामध्ये देवाला उंच करण्याची इच्छा आहे ना, त्यांच्या स्वराला पण देव बाप आशीर्वादित करतो. म्हणून आपण आजच्या आपल्या वचनाकडे येऊया. आणि वचन पण याच गोष्टीला अनुषंगून आहे. काढूया आपण स्तोत्र संहिता 119 15वं वचन. स्तोत्र संहिता 119 15. स्तोत्र संहिता याचे 119 अध्याय आणि 15 वचन. मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गांकडे लक्ष देईन. आमेन. प्रियांनो, आम्ही नेहमी आमच्या जीवनामध्ये आमच्या तारणाऱ्याच्या विधीकड, त्याच्या सर्व गोष्टीकड लक्ष देणारे असलं पाहिजे. आणि ज्याचं लक्ष आत्म्याने आणि खरेपणाने देव बाप्पाला उंच करण्याच्या प्रतीचा असतं ना प्रियांनो, त्यांच्याकडून देव बाप आपली सेवा करून घेतल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, सेवा करण्याचा अधिकार फक्त सेवकांना दिलाय हे चुकीचं विधान आहे. काही विश्वासणारे हे विधान आपल्या मनामध्ये आजही घेऊन चाललेले आहेत की सेवा करण्याचा अधिकार फक्त सेवकांना आहे. मग तुम्हाला कोणता अधिकार दिलाय देवाने? प्रियांनो, देवाने सर्वांना अधिकार दिलाय. फक्त आम्ही ओळखणं महत्वाचं आहे की देव बाप्पाने मला कोणत्या गोष्टीसाठी आपल्या नावामध्ये आणलेलं आहे. देव बाप आपल्या विश्वासणाऱ्याला आपल्या नावात घेतो ना प्रियांनो, काही ना काही त्याच्याकडून सेवा व्हावी या अनुषंगानेच घेतो. देव बाप पण फुकट कोणाला आपल्या राज्यात घेत नाही प्रियांनो. जे फुकटरित्या देवाच्या राज्यात येऊ पाहत होते ना, त्यांच्यासाठी देव बाप्पाने एक वचन ठेवलंय. बघूया आपण ते वचन. यहूदाचं पत्र प्रगटीकरणाच्या अलीकड 4थं वचन. कारण या दंडासाठी पूर्वीच नेमलेली कित्येक मनुष्य नकळत आत शिरली आहेत. ती अभक्तीने वागणारी मनुष्य आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामतूरपणाचे स्वरूप आणतात आणि आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त याला ते नाकारितात. प्रियांनो, जे अशा रीतीने प्रभूकडे आले होते ना, ते प्रभूच्या राज्यातून निघून पण गेले आहेत. जसे ते स्वतः आले होते तसे ते स्वतः निघूनही गेलेले आहेत. पण ज्यांना प्रभूने आपल्या राज्यात घेतलंय ना, त्यांना प्रभूने आजपर्यंत आपल्या नावामध्ये टिकवून ठेवलेलं आहे.
आतापर्यंत त्यांना त्यांनी सांभाळलेला आहे. आणि तो म्हणतो, ज्यांना मी आपल्या नावात घेतलेला आहे त्यांना मी लज्जित आणि फजित करणार नाही, त्यांना मी सोडून जाणार नाही, मी त्यांच्या बरोबर असणार. प्रियांनो, एवढं मोठं अभिवचन कोण देऊ शकतो? ज्याच्यामध्ये ही करण्याची शक्ती आहे ना, तोच असं अभिवचन देऊ शकतो. ज्याच्यामध्ये हे करण्याची शक्ती नसते ना प्रियांनो, तो हे अभिवचन देऊ शकत नाही. म्हणून प्रियांनो, इब्रीकराच्या 13व्या अध्यायाच्या 5व्या वचनात सांगितलंय की मी तुला सोडणार नाही, मी तुला टाकणार नाही, तर मी तुझ्या बरोबर असेन. आणि प्रियांनो, देवाने आम्हाला इतकं उंच करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो म्हणत आहे, मी तुझ्या बरोबर सतत असणार आहे. म्हणून प्रियांनो, आणखी एक वचन आपण बघूया. कलसेकराचं पत्र काढूया, 4था अध्याय 6वं वचन. तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त, मिठाने रुचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यायचे हे तुम्ही समजाल. आमेन. प्रियांनो, ज्यांना ज्यांना प्रभूने आपल्या राज्यामध्ये घेतलेलं आहे ना, त्या प्रत्येकाकडून देव बाप या प्रकारे बोलण्याची, राहण्याची, करण्याची आणि सर्व प्रकारे देवाला संतोषविण्याची प्रक्रिया या प्रियजनांकडून प्रभू करण्याची अपेक्षा करतो. प्रियांनो, प्रभूला आपल्या राज्यात आपले लोक जर आणणं समजतं ना प्रियांनो, तर त्यांच्याकडून काय करून घ्यायचं, त्यांच्याकडून कोणत्या गोष्टीने प्रभूला उंच होण्यासाठी काय काय प्रयास करायचा हे प्रभूला सांगायची आवश्यकता नाही. प्रभू सर्व समजतो प्रियांनो, की मी ज्यांना आपल्या राज्यात घेतलंय ते प्रियजन माझ्या राज्यामध्ये माझ्या गौरवासाठी त्यांचा कसा उपयोग करायचा. प्रियांनो, जे प्रियजन प्रभू आपल्या राज्यात घेतो आणि जे प्रियजन प्रभूला उंच करण्यासाठी हलगर्जीपणा करतात, प्रभूच्या नावाला उंच करण्यामध्ये दिरंगाई दाखवतात, त्यांचा न्याय करण्याचं देव बाप्पांनी ठरवलेलं आहे. प्रियांनो, आम्ही जाणून बुजून देवाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे देवाला नापसंतीचं कारण आहे. आम्ही नेहमी देवाच्या कार्यामध्ये अति उतराई असलं पाहिजे. कारण प्रभूने आम्हाला जर त्याच्या राज्यात घेतलंय तर त्याला आम्ही किती संतोष देऊ शकतो याकडे आमचं लक्ष नेहमी असलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की आम्ही जगातल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं. जगातल्या गोष्टींकडे तेवढंच लक्ष द्यायचं प्रियांनो जेवढं येशू ख्रिस्ताने आम्हाला शिकवलेलं आहे. येशू ख्रिस्त काय म्हणला, जे जगाचे आहे ते जगाला द्या, जे प्रभूचे आहे ते प्रभूला द्या. प्रियांनो, आमच्या प्रभूने आम्हाला शॉर्ट आणि स्ट्रिक्ट मध्ये असं काही शब्द बोलून आमच्या मनाची प्रसन्नता केलेली प्रियांनो, की जेव्हा जेव्हा आम्ही आमच्या प्रभूचे शब्द उच्चारण करतो ना, तेव्हा आमचं हृदय आनंदाने भरून येतं प्रियांनो. कारण देवाचं वचन मनुष्याला आनंद देणार आहे. पण ते वचन त्यांना आनंद देणारं होतं प्रियांनो, ज्यांच्या हृदयामध्ये पवित्र आत्मा कार्यरत आहे. ज्यांच्या हृदयात पवित्र आत्मा नाही ना प्रियांनो, त्यांना वचनाकडे लक्ष देणं इतकंसं मान्य होत नाही. पण ज्यांच्या हृदयात आत्मा आहे ना, तो आत्मा त्यांना वचनाकडे लक्ष देण्यासाठी सर्वदा प्रोत्साहित करतो. आणि वचनाविषयी काय सांगितलंय जरा याचा पुरावा आपण बघूया. नीतिसूत्रे 16वा अध्याय 20वं वचन. बघा वचनाविषयी काय म्हणतोय प्रभू. जो वचनाकडे लक्ष पुरवितो त्याचे कल्याण होते, जो परमेश्वरावर भाव ठेवितो तो धन्य. प्रियांनो, आम्हाला धन्यतेच्या उपमेमध्ये देव बाप्पाने ठेवण्यासाठी बाकार घेतली नाही.
पण त्यांना धन्यतामध्ये देव बाप्पाने आणलंय किंवा ठेवलंय जे वचनाकडे लक्ष देतात. जितकं वचनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे ना, त्यापेक्षा त्या वचनाप्रमाणे करण्याला आम्ही जास्त प्राधान्य आमच्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. काही प्रियजन फक्त वचन ऐकतात पण करण्याच्या प्रक्रियेमध्ये मागं आहेत. प्रियांनो, वचन ऐकणे आणि त्याप्रमाणे करणे या प्रक्रियेमध्ये जो ख्रिस्तामध्ये आहे ना, तो स्वर्गाचा हकदार आहे. त्याला स्वर्गामध्ये जाण्यासाठी कोणतंही अडखळण त्याच्या समोर येणार नाही. जरी स्वर्गाच्या दरवाज्यावर पेत्र उभा आहे ना, पेत्र पण त्या विश्वासणाऱ्याचं किंवा सेवकाचं आगत स्वागत करून त्याला तो आतमध्ये पाठवेल. आणि जो वचनाप्रमाणे असतो ना प्रियांनो, त्याच्यामध्ये एक टॅलेंट असतं आणि त्या एक टॅलेंटनी तो सदैव स्वतःला प्रभूमध्ये स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करतो. कोणतं टॅलेंट असतं त्याच्यामध्ये? तो कधीही बायबलच्या कुठल्याही वचनाचा दोष काढीत नाही. कुठल्याही वचनाला दोषाच्या नजरेने तो पाहत नाही. कारण देवाच्या आत्म्याने आपलं वचन आम्ही दोष लावावं या अनुषंगाने ठेवलेलं नाही. प्रियांनो, आम्ही अस्तित्वात पण नव्हतो त्यावेळेस प्रभूच्या आत्म्याने आपलं वचन आपल्या मनामध्ये ठेवून ते कशा कशा प्रकारे आमच्या हातामध्ये आलं या बायबलच्या स्वरूपामध्ये, याचा इतिहास फार मोठा आहे. प्रियांनो, आज आम्ही सहजरित्या बायबल उघडतो, कोणताही अध्याय कोणतंही पुस्तक काढून लगेच वाचतो. परंतु या बायबलची जडणघडण करत असताना, या बायबलला लिहित असताना पवित्र आत्म्याला किती लोकांचा उपयोग करावा लागला, कशा कशा प्रकारे हे वचन चामड्यावर लिहून सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी देव बाप्पाने कशी पार पाडली हे देव बाप्पालाच माहीत आहे. प्रियांनो, फार कष्टाने प्रियांनो हे बायबल आमच्या हातामध्ये आलेलं आहे. कारण याला लिहिण्याकरता पुष्कळ वर्षाचा वेळ लागलेला आहे. आणि प्रियांनो, देवाच्या मनामध्ये जे होतं ना, की माझ्या विश्वासणाऱ्यांना मी माझ्या वचनाने संतुष्ट करीन, ते देवाच्या आत्म्याने सर्व काही करून दाखवलेलं आहे. म्हणून प्रियांनो, आम्ही बायबलचा नेहमी आदर करणारे असलं पाहिजे. आम्ही बायबलच्या वचनाचा दोष काढणारे नसलं पाहिजे. प्रियांनो, आज विभिन्न तऱ्हेने एकाच वचनाच्या माध्यमातून विश्वासणाऱ्यांची, सेवकांची, काहींची त्रेधा उडालेली आहे. हा प्रियांनो, काही विश्वासणाऱ्यांची, सेवकांची त्रेधा उडालेली आहे. आणि एका वचनामुळं त्यांच्या मनामध्ये किती शंका आल्यात, किती अयोग्य गोष्टी आल्यात, किती वाईट प्रकारचं बोलणं ते एका वचनाविषयी करतात, हे देव बाप्पाने ध्यान देऊन ऐकलेलं आहे. म्हणून देव बाप काय म्हणतो, काढूया आणखी एक वचन आपण. मत्तेकृष्ण वर्तमान 12वा अध्याय 36वं वचन. मी तुम्हाला सांगतो की मनुष्य जो प्रत्येक व्यर्थ शब्द बोलतील त्याचा हिशेब त्यास न्यायाच्या दिवशी द्यावा लागेल. प्रियांनो, या पृथ्वीवर ज्या ज्या सेवकांनी, ज्या ज्या विश्वासणाऱ्यांनी बायबलच्या एका वचनाविषयी मनामध्ये दोष ठेवलाय, त्याच्या विरोधात वागले, त्या वचनाला कोणत्याही प्रकारचा सन्मान त्यांनी दिला नाही, अशा सर्व प्रियजनांचा हिशोब घेतला जाईल असं त्या वचनात सांगितलंय. प्रियांनो, मनुष्याने सर्वांविषयी जरी घाबरलं नाही तर चालेल,
पण देवाच्या शब्दाविषयी मनुष्याने आणि सेवकाने घाबरलंच पाहिजे. प्रियांनो, जर एखादा सेवक, एखादा विश्वासणारा बायबलच्या वचनाला ऐकूनही घाबरत नाही, म्हणजे तो किती निडर झालेला आहे याचा परिचय त्याच्या वागण्यातून समोरच्याला आल्याशिवाय राहत नाही. म्हणून आम्ही आमच्या जीवन यात्रेमध्ये देवाला भिवून वागण्यामध्येच आमची धन्यता आहे. प्रियांनो, देवाचा सन्मान करणं हे आमचं सर्वप्रथम कर्तव्य आम्ही आमच्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि ज्याच्या जीवनामध्ये देव बाप्पाला सर्वप्रथम स्थान देण्याचं कर्तव्य आहे ना प्रियांनो, त्यांच्याकडून कधीही बायबलच्या वचनाला दोष लावण्याची प्रक्रिया शक्यतो होणार नाही. आणि जर अज्ञानपणात त्यांनी एखाद्या वचनाला दोष लावण्याविषयी देव बाप्पाने त्यांच्याकडे लक्ष दिलेले असेल तर त्यांना सुधारण्याची एक संधी देव बाप देतो. आणि त्याचं ताजं उदाहरण मी स्वतः आहे. मी सुद्धा एका वचनाला दोष लावणारा होतो. मी असं म्हणत नाही प्रियांनो की मी वचनाला दोष लावणारा नव्हतो, पण अज्ञानपणात जे काही पाप होतात ना प्रियांनो, देव बाप त्याच्याकडे डोळे झाक करतो. कारण देव बाप्पाला समजतं की हा वचनाला दोष लावित होता, कोणत्या कारणामुळे लावित होता. कारण प्रियांनो, मनुष्य चांगल्या गोष्टीपेक्षा वाईट गोष्टीचा ना ताबडतोब स्वीकार करायला तयार होतो. आणि मला पण सांगण्यात आलं होतं की बायबलमध्ये एक वचन आपल्यासाठी लिहिलेलं नाही. त्या वचनाचा आदर करायचा नाही, त्या वचनाचा सन्मान करायचा नाही, त्या वचनाप्रमाणे चालण्याची प्रक्रियाही दाखवायची नाही. प्रियांनो, मनुष्य जे ऐकतो ना, वाईटाला मनुष्य ताबडतोब आपल्या जीवनामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण चांगला असलं ना प्रियांनो, कितीही चांगलं कशाही प्रकारे देवाच्या सेवकाकडून आत्म्याच्या प्रेरणेने सांगितलं गेलं तरी ऐकणारे त्या शब्दावर 10 वेळेस विचार करत राहतात की मी हे करू का? हे जर मी केलं तर मग बाकीचे लोक जे करत आहेत ते का करत आहेत? प्रियांनो, कधीही दुसऱ्याचा विचार करू नये. फक्त आपण आपल्या स्वतःचा विचार करावा. म्हणून एस्केलाच्या पुस्तकामध्ये सांगितलंय, बापाने आंबट द्राक्ष खाल्ली तर मुलाचे दात आंबणार नाही, आणि मुलाने जर आंबट द्राक्ष खाल्ली तर बापाचे दात आंबणार नाही. जो खाईल त्याचे दात आंबणार. म्हणून प्रियांनो, आम्ही आमच्या स्वतः विषयी काय निर्णय घेतो हे महत्वाचं आहे. आम्ही इतरांच्या गोष्टींना मनामध्ये ठेवून त्यांच्याप्रमाणे चालण्याची जी प्रक्रिया दाखवतो ना, हे चुकीचं माध्यम आहे. आम्ही नेहमी प्रियांनो वचनाप्रमाणे स्वतःला तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये ठेवण्याचा जर आम्ही प्रयत्न केला तर आमचं प्रभूमध्ये चालणं यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि प्रभूला शोभेल असं आमच्याकडून वर्तन झाल्याशिवाय पण राहणार नाही. आणखी एक वचन पाहूया याच विषयाला अनुषंगून. कलसेकराचं पत्र, 1 अध्याय 10 वचन. बघा तिथं काय लिहिलंय. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतविषण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. आमेन. प्रियांनो, किती गोष्टी त्या एका वचनात, जवळजवळ 3 गोष्टी त्या एका वचनामध्ये देव बाप्पाने सांगितल्या. त्यातली प्रियांनो, प्रभूला शोभेल
असं वर्तन आम्ही आमच्या जीवनामध्ये सदैव ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रियतो आम्ही प्रभूला आवडेल असं आमचं वर्तन ठेवलं ना, बाकीच्या खालच्या दोन गोष्टी आपोआप आमच्या जीवनातून पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जे देवाला झळ खाण्याच्या माध्यमातून उंच करण्याची प्रक्रिया करतात ना प्रियांनो, देव बाप त्यांना पण योग्य समयामध्ये आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, प्रभूसाठी आम्ही 1 सेकंदाचं जरी चांगली सेवेचं कार्य केलं ना, देव बाप त्या 1 सेकंदाच्या चांगल्या केलेल्या कार्याची आठवण करणारा देव बाप आहे. आणि प्रार्थनेमध्ये बसतो तेव्हा कमीत कमी 1 घंटा किंवा 1 घंटेच्या वर काही मिनिटाचा वेळ जरूर आमचा प्रभूमध्ये जातो. सांगा प्रियांनो, आम्ही 1 घंटा किंवा 10 मिनिटं वेळ प्रभूच्या सानिध्यामध्ये स्वतःला ठेवतो, म्हणजे आम्ही किती देव बाप्पाचं गौरव त्याच्या नावामध्ये राहून त्याचं करतो, याचं प्रमाण आम्हाला तो आशीर्वादाने दिल्याशिवाय राहत नाही. प्रियांनो, जगामध्ये सर्वात आशीर्वादाची प्रक्रिया देवाच्या सानिध्यामध्ये बसणे आहे. प्रियांनो, या प्रक्रियेशिवाय जगामध्ये सर्वात आशीर्वादाचं माध्यम दुसरं कोणतंच नाही. बाकीचे जे माध्यम आहेत ते क्षणिक आनंद देणारे आहेत, पण सर्वदा हृदयामध्ये शांतीने भरलेलं माध्यम देवाच्या सानिध्यामध्ये बसणे आणि देवाच्या गोष्टी ऐकून त्या प्रकारे करणे, यामध्ये सर्वात मोठा आशीर्वाद देव बाप्पाने ठेवलाय. म्हणून देव बाप्पाने सेवकांची निवड केलेली आहे. अंतिम समय चाललाय तरी देव बाप आपल्या सेवकांना आजही परिवारामध्ये वचनाच्या माध्यमातून, स्तुती आराधनेच्या माध्यमातून तो आपली भेट घेत आहे. प्रियांनो, देव बाप्पाने जर आम्हाला सहाय्य केलं तरच आम्हाला काही करता येऊ शकतं. आम्हाला जे गीत आम्ही गातो ना प्रियांनो, त्या गीतांना गाण्यासाठी पवित्र आत्मेने सहाय्य केलं तर आम्हाला गीत चांगल्या प्रकारे गाता येईल. पवित्र आत्मेने आम्हाला सहाय्य केलं नाही ना प्रियांनो गीत गायण्यासाठी, समजून घ्यायचं आमच्या मुखातून चांगल्या प्रकारचे गीत आम्ही प्रभूला सादर करणार नाही. प्रियांनो, देव बाप त्यांच्याच मुखातून आपलं गौरव करून घेण्याची अपेक्षा ठेवतो, जे प्रभूला प्रथम स्थान देण्याच्या प्रक्रियेमध्ये सदैव असतात. प्रियांनो, कधी स्वतःला प्रभूच्या नावामध्ये उंच करण्याचा प्रयत्न करू नका. सेवकाला अधिकार दिला नाही, विश्वासणाऱ्यांना पण अधिकार दिलेला नाही. आम्हाला उंच फक्त आमच्या प्रभूला करायचा आहे. आमचा प्रभू नेहमी टॉप लेवलवर कसा राहील याचा ध्यास आमच्या हृदयामध्ये आम्ही सतत बाळगला पाहिजे. पण प्रियांनो, वास्तविक ख्रिस्ती जीवनामध्ये आम्ही जगत असताना काही जण ख्रिस्ताच्या नावाखाली स्वतः उंच होण्याची फार तळमळ करतात. आणि जे अशा तळमळीमध्ये असतात ना प्रियांनो, देव बाप त्यांना कधीही यशस्वी होऊ देत नाही. सैतानाने देखील एहेजकेलाच्या 28व्या अध्यायामध्ये प्रभूपेक्षा आपलं आसन उंच करण्याची त्याने मनामध्ये इच्छा ठेवली, पण देव बाप्पाने त्याचं आसन प्रभूच्या आसनापेक्षा उंच होऊ दिलं नाही. प्रभू म्हणला, तुला त्या ठिकाणावरून मी खाली आणीन, आणि प्रभूने आणलं. प्रभू जे बोलतो ते करून दाखवतो. आम्ही फक्त आमच्या प्रभूला सदैव उंच करण्याच्या प्रक्रियेमध्ये जर आमचं मन, आमचा आत्मा आम्ही सदैव प्रभूच्या चरणासमोर नम्रतेने ठेवलं ना प्रियांनो, तर प्रभू आम्हाला भरपूर सहाय्यता करायला
आजही तयार आहे. प्रियांनो, ज्यांच्या मुखामध्ये गाण्याचा स्वर चांगला देवबाप्पाने ठेवलाय ना, त्या प्रियजनांकडून देवबाप अतिशय उंच होण्याची इच्छा ठेवतो. याचा अर्थ असा नाही प्रियांनो की ज्यांच्या मुखामध्ये चांगला स्वर नाही त्यांना प्रभू आपल्या नावामध्ये उंच करण्याची इच्छा ठेवत नाही. त्यांच्या पण मुखातून, त्यांच्या पण कृतीतून देवबाप उंच होण्याची इच्छा ठेवतो. पण देव बाप्पाला सर्वात जास्त काय आवडतं? स्तुती, आराधना. आणि गीताच्या माध्यमातून देव बाप अतिशय प्रसन्न होतो. का बरं आम्ही प्रार्थनेला आल्यावर प्रथम गीत गातो? संदेश का स्टार्ट करत नाही आणि नंतर गीत का गात नाही आम्ही? कारण देव बाप स्तुती आराधनेच्या माध्यमातून नेहमी प्रसन्न होणारा देव आहे. म्हणून आम्ही देव बाप्पाला सर्व प्रकारे संतोषविण्याकरिता प्रभूला आवडेल, प्रभूला शोभेल असं आम्ही आमच्या जीवनामध्ये चालण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. आता शेवटच्या वचनाकडे आपण जाऊया. अतिशय महत्वाचं शेवटचं वचन आहे आणि या शेवटच्या वचनामध्ये आजच्या या अंतिम समयामध्ये काही थोडे प्रियजनच मला जे वचन आता तुम्हाला दाखवणार आहे त्या वचनाप्रमाणे करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत. पण काही जणांना ह्या वचनात जे सांगितलंय त्या गोष्टीचा विसर पडायला लागलेला आहे. बघूया आपण ते वचन, काढूया आपण. पहिले शमूएल 12वा अध्याय 23वे वचन. पहिले शमूएल 12वा अध्याय 23वे वचन. तुम्हांसाठी प्रार्थना करावयाची सोडून देणे हा परमेश्वराचा अपराध माझ्या हातून न घडो. मी तुम्हाला चांगला व सरळ मार्ग दाखवितो. आमेन. प्रियांनो, ही गोष्ट, हे जे वचन आता वाचण्यात आलंय या वचनाप्रमाणे करणारे प्रियजन फार थोडे प्रभूला आजच्या समयात दिसत आहेत. काही जण तर प्रियांनो सेवकांसाठी आजही प्रार्थना करत नाही. आणि त्याचं उदाहरण मी सांगतो प्रियांनो. जो सेवा करतो ना त्याच्याजवळ अनुभव आणि उदाहरणं असतात. मी सेवा क्षेत्रामध्ये काही ठिकाणी देव बाप्पाच्या आत्म्याने जेव्हा मला बोलण्यासाठी प्रेरणा दिली आणि मी जेव्हा काही जणांना म्हटलं की तुम्ही आपल्या स्थानिक सेवकासाठी रविवारच्या दिवशी प्रार्थना करता का? त्यावेळेस प्रियांनो, ज्या पण परिवारामध्ये मी हे वाक्य बोललो त्या परिवारातल्या काही प्रियजनांनी तर हातच उंच केले नाही. पण काही परिवारामध्ये एक जणांनी का होईना हात प्रभूच्या समक्षतेमध्ये उंच केला. आणि माझा अनुभव आहे माझ्या सेवेतला, जेव्हा मी चर्चमध्ये संदेश देत असताना विश्वासणाऱ्यांना प्रश्न केला की आज सकाळी तुम्ही आपल्या स्थानिक सेवकासाठी किती जणांनी प्रार्थना केली? त्यावेळेस चर्चमधून प्रियांनो 1 ते 2च हात उंच झालेले मी पाहिले. बाकीच्या विश्वासणाऱ्यांचे हात उंच झालेच नाही प्रियांनो. कारण प्रियांनो, चर्चमध्ये जेव्हा आम्ही बसतो ना तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला पूर्णपणे आपल्या नियंत्रणामध्ये ठेवतो. अयोग्यरित्या कोणालाच पवित्र आत्मा हात उंच करण्यासाठी प्रेरणा देत नाही. ज्यांनी केलेला असेल त्यांना पवित्र आत्मा हात उंच करण्याची प्रेरणा देतो. आणि चर्चमध्ये जेव्हा मी पाहिलं पुष्कळशे प्रियजन चर्चमध्ये आहेत, पण 1 ते 2 जणांनीच
आजच्या रविवारच्या भक्तीमध्ये सेवकासाठी प्रार्थना केली. बाकीच्या प्रियजनांनी सेवकासाठी, आपल्या स्थानिक सेवकासाठी सकाळी प्रार्थना केली नाही. जे प्रियजन आपल्या स्थानिक सेवकासाठी रविवारच्या दिवशी देखील प्रार्थना करत नाही प्रियांनो, ते विश्वासणारे आपल्या सेवकाची, स्थानिक सेवकाची किती प्रार्थनेमध्ये काळजी घेणारे हे त्यांच्या या कृत्यावरून दिसून येतं. प्रियांनो, वचन काय आलंय? तुम्हासाठी प्रार्थना करून प्रार्थना करण्याचे सोडून देणे हा अपराध माझ्या हातून न घडो, न हो. प्रियांनो, आम्हाला प्रार्थना करण्यासाठी कोणतं कष्ट लागतं प्रियांनो? 2 मिनिटं जरी आम्ही आमच्या स्थानिक सेवकासाठी प्रार्थना केली ना प्रियांनो, तर देव बाप आमच्या त्या प्रार्थनेला ऐकून अतिशय खुश होतो, प्रसन्न होतो, त्याच्या मनाला आनंद होतो प्रियांनो. आणि इतर सेवकांसाठी जर आम्ही प्रार्थना केली, म्हणतात ती धुपासारखं देवाच्या चरणी आमच्या प्रार्थना सादर होतात. पण आज फार थोडे विश्वासणारे स्थानिक सेवकासाठी आणि इतर सेवकांसाठी आजही प्रार्थना करत आहे, पण अतिशय थोडी संख्या आहे प्रियांनो. ही संख्या मोठी नाही. प्रार्थना न करणाऱ्याची संख्या आजच्या समयाला फार मोठी झालेली आहे. म्हणून प्रियांनो, अंतिम समयामध्ये आम्ही स्वतःला नीटनेटकं केलं पाहिजे. आणि ज्या सेवकांसाठी तुम्ही प्रार्थना करताना प्रियांनो, या पृथ्वीवर तुम्हाला वर गेल्यावर त्या प्रार्थनेचं बक्षीस देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. आम्ही प्रभूसाठी जे काही करू ना प्रियांनो, त्याचं बक्षीस आम्हाला देण्याचं प्रभूने ठरवलंय. आणि पाऊलाने हे अतिशय उत्कृष्टरित्या आपल्या वचनामध्ये सादर केलंय. बघूया एक वचन आपण, 2 तिमोथेय 4 अध्याय 8 वचन. बघा पाऊल काय म्हणतोय त्या ठिकाणी. 4 अध्याय 8 वचन. आता राहिले ते हेच की मजसाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेविला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल, आणि तो केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांचंही देईल. आमीन. बघितलं, पाऊल फक्त स्वतःसाठी मुकुट मिळणार आहे असं म्हणत नाही. तर पाऊलाप्रमाणे ज्यांनी प्रभूच्या नावामध्ये प्रभूला उंच करण्याची प्रक्रिया केली, त्या प्रत्येकाला पण मुकुट देण्यात येणार आहे. आणि सांगा प्रियांनो, जे सेवकांसाठी, इतर सेवकांसाठी प्रार्थनेमध्ये रोज आणि रोज आठवण ठेवतात, त्यांना देवबाप मुकुट दिल्याशिवाय राहणार नाही का? प्रियांनो, मुकुट आम्हाला कोणत्याही सेवेच्या द्वारे प्राप्त होऊ शकतो, पण मुकुट फक्त एका गोष्टीमुळं थांबू शकतो. हा मुकुट एका गोष्टीमुळं थांबू शकतो. आणि ती गोष्ट काय आहे? वचनातून बघू आपण त्या गोष्टीला. याकोबाचं पत्र 1 अध्याय 22 वचन. यात्रेकराच्या पत्रानंतर 22 वचन. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका, अशाने तुमची भुलवणूक होते. आमीन. जे वचनाप्रमाणे आचरण करत नाही ना प्रियांनो, त्यांच्या नावावर मुकुट नाही. त्यांना कदापि मुकुटाजवळ देखील देवबाप येऊ देणार नाही. पण जे वचनाप्रमाणे आचरण करण्यामध्ये स्वतःला प्रत्येक वेळेला ठेवतील, त्यांच्या नावावर मुकुट आहे.
म्हणून प्रगटीकरण 3:11 मध्ये सांगितलंय की तुझा मुकुट तू सांभाळून ठेव आणि स्थिर उभं राहा. तो तुझा मुकुट कोणी हिरावून घेऊ नये. अशा अनुषंगाचं वचन प्रगटीकरण 3:11 मध्ये देव बाप्पाने सांगितलं आहे. प्रियानो, आज तुम्ही प्रार्थनेला बसला. कशासाठी बसला? का सर्व काम सोडून दिले, सगळ्या कामाला वर्ज केलं आणि प्रार्थनेला प्राधान्य दिलं? कारण प्रियानो, ही तुमची नम्रता देवबाप स्वर्गातून पाहत आहे. माझे विश्वासणारे, माझा दास सेवक जेव्हा प्रार्थनेला जातो त्यावेळेस त्या घरातले प्रियजन कशा प्रकारे प्रभूला गौरव देण्यासाठी स्वतःला प्रभूच्या चरणी आणतात याचं परीक्षण प्रत्येक वेळेला देवबाप करतोय. आणि ज्यांनी प्रभूचा आदर सन्मान केलाय ना प्रियांनो, प्रभू पण त्यांचा आदर सन्मान केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एकमेकांसाठी जर प्रार्थना करणारे असाल तर सब्जीमध्ये जसा स्वादिष्ट पदार्थ टाकल्यावर सब्जीला अतिशय सुंदर चव येते ना, त्या प्रकारे प्रियांनो तुम्ही जर ही प्रक्रिया केली ना सेवकांच्या विषयी, देवबाप तुमच्या विषयी अतिशय प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. जीवनामध्ये नेहमी देवबाप माझ्याद्वारे कसा प्रसन्न होईल, मी कसं देवबापाला प्रसन्न ठेवू शकतो, या गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करा. बाकीच्या गोष्टींना पण प्राधान्य द्या, पण देवाच्या गोष्टीला सर्वप्रथम प्राधान्य द्या. बाकीच्या नंतरच्या प्रक्रियेला प्राधान्य देण्याचा तुम्ही प्रयत्न करत जा. प्रभू हा सर्वात मोठा उंच होण्याचा तुमचा आश्रयाचा विचार असला पाहिजे. आणि ज्यांच्या मनामध्ये असा विचार प्रभू विषयी आहे त्यांच्याकडून देवबाप उंच झाल्याशिवाय पण राहणार नाही. आणि त्या प्रक्रियेमध्ये तुमचे पण नाव देवबाप ऍड करत आहे. तुमचं हे बसणं, देवाचं वचन ऐकणं व्यर्थ होणार नाही प्रियांनो. तुम्हाला पण याचं प्रतिफळ देवबाप दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तुम्हाला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ. आमेन. डोळे बंद करूया आपण. काही सेकंद आपण शांत राहूया. आपण प्रार्थना करूया. आपल्यासाठी शेवटची प्रार्थना प्रयत्नताईच करतील. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 सेनाधीश परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वी यांची उत्पन्न करते ईश्वराच्या बाप्पा. ओ ईश्वराच्या बाप्पा, आतापर्यंत सांभाळच म्हणून तुझे धन्यवाद. ओ बाप्पा, आम्ही आता जे वचन वाचलं ईश्वराच्या बाप्पा ते तू आशीर्वादित कर. ते समजण्याचं बुद्धी चातुर्य तू आम्हाला दे. हो ईश्वराच्या बाप्पा, तू म्हणतो जिथे दोघे किंवा तिघे तिथे मी उपस्थित आहे. हो ईश्वराजा, आमचा विश्वास आहे ईश्वराच्या बाप्पा. आम्ही तुझ्या नावाने प्रार्थना करत असताना ईश्वराजा तू आमच्या मध्ये उपस्थित होतास. हो ईश्वराच्या बाप्पा, प्रार्थना करते बाळासाहेबांसाठी. हो ईश्वराच्या बाप्पा, तुझी वचन सेवा करत असताना ईश्वराजा ज्ञान बुद्धी चातुर्याने तू भर. ओ प्रभू ख्रिस्ता, त्यांचं जाणं येणं तू आशीर्वादित कर. ओ ईश्वराच्या बाप्पा, तुझे दोर कुंपण त्यांच्या भोवती असू दे. ओ ईश्वराच्या बाप्पा, त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा. सर्वांना तू आशीर्वादाने भर. त्यांच्या अडीअडचणी मला नाहीत ईश्वराच्या, पण तुला ठाऊक आहेत प्रभू. ओ प्रभू ख्रिस्ता, प्रत्येकाच्या अडीअडचणी तू सोडवणार देवीस. ओ बाप्पा, आमच्या घरातील प्रियजनांसाठी प्रार्थना करते ईश्वराच्या बाप्पा. प्रत्येकाला तू आशीर्वादाने भर ईश्वराच्या बाप्पा. पप्पासाठी प्रार्थना करते. हो ईश्वराच्या, काम करत असताना लागणारी शक्ती चातुर्य बाप्पा तू पुरव. हो ईश्वराच्या बाप्पा, त्यांचा तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तो. मम्मीसाठी प्रार्थना करते बाप्पा.
उत्तम आरोग्य दे बाप्पा. खोबरं ख्रिस्ता घराचा सांभाळ करत असताना लागणारी ज्ञान बुद्धीच्या तुरे तू दे ईश्वराजा बाप्पा. खोबरं ख्रिस्ता तिच्या हाताला तू स्पर्श कर ईश्वराजा बाप्पा. प्रत्येकाच्या सांभाळ करत असताना ईश्वराजा बाप्पा, जेवण बनवत असताना ईश्वराजा बाप्पा, स्वयंपाक करत असताना ईश्वराजा बाप्पा, तिच्या हाताला तू चव दे हो ईश्वराजा बाप्पा. तुझं कार्य तिच्या तू कर आणि हो तुझ्या नावाचं गौरव हो ईश्वराजा बाप्पा. आईसाठी प्रार्थना करते, उत्तम आरोग्य देतोस त्याबद्दल तुझे खूप आभार ईश्वराजा बाप्पा. खोबरं ख्रिस्ता इथून पुढे बाप्पा तू सांभाळ, त्या म्हातारपणाची काठी आधार तू हो ईश्वराजा बाप्पा. हो ईश्वराजा बाप्पा, आम्ही शालेय शिक्षण घेत असताना लागणारी ज्ञान बुद्धीच्या तुरे तू आपल्या ज्ञानाच्या भंडारातून पुरवतो त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा बाप्पा. इथून पुढे बाप्पा तू असंच आम्हाला सांभाळत राहा हो ईश्वराजा बाप्पा. दीदीसाठी प्रार्थना करते, बाहेर ठिकाणी राहत असताना ईश्वराजा बाप्पा. माझा विश्वास आहे हो प्रभू ख्रिस्ता आमच्यापैकी कोणी नाही, पण तू तिच्या सोबत आहे हो प्रभू ख्रिस्ता. तिचं तारण करता, उद्धार करता आणि रक्षण करता तू. वाईट गोष्टी सैतानी विचार यांपासून बाप्पा तिचं तू तारण करता, रक्षण करता आणि उद्धार करता हो ईश्वराजा बाप्पा. ती जात येत असताना ईश्वराजा बाप्पा तुझं कुंपण तिच्या भोवती तू ठेव आणि होते तुझ्याच नावाचं गुरु ईश्वराची प्रार्थना करते. आमचे नातेवाईक आपतेष्ट संबंधातले लोक यांच्यासाठी ओ ईश्वराच्या बाप्पा. प्रत्येकाच्या अडीअडचणी मला नाही ईश्वराच्या, पण तुला ठाऊक आहेत प्रभू. ओ प्रभूचा प्रत्येकाच्या अडीअडचणी तू सोडव ओ बाप्पा. या रात्रीच्या समयला जे प्रवास करत असतील त्यांचा तू प्रवास करत कर. जे आजारी असतील ईश्वरच्या नावात त्यांचा तू आजार बरा कर आणि होते तुझ्याच नावाचं गौरव हो प्रभू ख्रिस्ता. तू वेळोवेळी आपल्या तारणाचा अनुभव आम्हाला घडवतोस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार ईश्वराजा बाप्पा. हो प्रभू ख्रिस्ता, तुझी कृपा आशीर्वाद आमच्यावर असेच असू दे हो ईश्वराजा बाप्पा. केलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी तुझे आभार मानतो हो प्रभू ख्रिस्ता. दिवसभर घडलेल्या चुकांची तुला क्षमा मागतो ईश्वराजा बाप्पा. क्षमा करणारा देवीस त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद हो ईश्वराजा बाप्पा. तू म्हणतो ईश्वराजा, तुम्ही प्रार्थना करून जे काय मागाल ते तुम्हाला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला दिले जाईल ईश्वराजा बाप्पा. केलेली प्रार्थना विनंती तारणा प्रभू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावात केली म्हणून ती देतोय आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे राज्य हो, तुझे स्वर्गात असे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे मी आमच्याकडे अनुसरून सोडले तसेच तू आमच्याकडे आम्हास सोड आणि आम्हास परिश्रम नको तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे आमेन. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्त की जय. प्रभु यीशु रक्ताचा जय जयकार असो.